नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही पोलीस भरती किंवा आर्मी भरतीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आता तुम्हाला मोफत क्लास करायची संधी मिळणार आहे आणि यासोबत तुम्हाला स्कॉलरशिप दिल्या जाणार आहे. तर हे कशा प्रकारे होणार आहे, तर याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर दरवर्षी वेगवेगळ्या विभागामार्फत तुम्हाला मोफत प्रशिक्षण या ठिकाणी दिले जाते. तर आता महाज्योतीमार्फत पोलीस भरती आणि आर्मी भरतीचं मोफत प्रशिक्षण तुम्हाला या ठिकाणी दिल्या जाणार आहे, जे 6 महिन्यापासून पूर्णपणे मोफत राहणार आहे. तर बघा या ठिकाणी कोणते विद्यार्थी अर्ज भरू शकतात आणि तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई महाज्योती मार्फत हे प्रशिक्षण तुम्हाला दिल्या जाणार आहे पोलीस भरती आणि आर्मी भरतीसाठी. या ठिकाणी बघा, ओबीसी कॅटेगरी, व्हीजेए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी आणि एसबीसी कॅटेगरी यांना हे प्रशिक्षण दिल्या जाते महाज्योती मार्फत. लक्षात ठेवायचं, महाज्योतीमध्ये याच कॅटेगरीचे विद्यार्थी आपला अर्ज भरू शकतात. याची पात्रता जी मागितली आहे त्या उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचं आहे. विद्यार्थी या नॉन क्रिमिनल गटातील, म्हणजे या कॅटेगरी आपण पाहिलेल्या त्या कॅटेगरीतला असावा. उमेदवार 10वी पास असावा आणि याच्या अगोदर तुम्ही महाज्योतीचा कुठल्याही प्रकारचा लाभ घेतलेला नसावा. ठीक आहे. तुमची नियुक्ती या ठिकाणी चाळणी परीक्षेच्या आधारावर होणार आहे आणि जे विद्यार्थी मीटमध्ये त्यांची नियुक्ती या परीक्षेसाठी केल्या जाणार आहे. तर वयोमर्यादा असणार आहे 18 ते 29 वर्षापर्यंत. या ठिकाणी तुमची शारीरिक क्षमता चाचणी पण घेतल्या जाणार आहे. तर या ठिकाणी बघा, प्रशिक्षण हे अनिवासी स्वरूपाचे असेल. प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपात देण्यात येईल, म्हणजे प्रशिक्षणाचा कालावधी असणार आहे 6 महिन्याचा. ठीक आहे. आणि फक्त याच कॅटेगरीचे विद्यार्थी या ठिकाणी आपला अर्ज भरू शकतात. या ठिकाणी अनासाठी 1% जागा आरक्षित राहणार आहे आणि 30% महिला पण अर्ज भरू शकतात. या ठिकाणी आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, रहिवासी दाखला, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, 10वीची मार्कशीट, ठीक आहे, हे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे. आणि जी अनाथ आहे त्यांना पण या ठिकाणी अनाथ सर्टिफिकेट जोडावं लागणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी ही जी वेबसाईट दिलेली आहे, या साईटवरून तुम्हाला ऑनलाईन अर्ज या ठिकाणी भरता येणार आहे. तर याची अंतिम तारीख असणार आहे 10 जुलै. 10 जुलैपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता. ठीक आहे. 10 जुलैची अंतिम तारीख आहे. ही विद्यार्थी 85% क्लास करेल, ठीक आहे, तर त्यांना विद्यावेतन दिल्या जाणार. जे काही स्कॉलरशिप असेल ते तुम्हाला या ठिकाणी दिल्या जाणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही हा जो नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. ठीक आहे. हा नंबर दिला, काही अडचण येत असेल तुम्हाला याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा. ठीक आहे मित्रांनो, 10 जुलैची अंतिम तारीख आहे. 10 जुलैपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता आणि ही जी साईट दिलेली आहे या साईटवरून तुम्ही आपल्याला अर्ज भरता येणार आहे. तर मित्रांनो, मी जी तुम्हाला कॅटेगरी सांगितलेली आहे यामध्ये ओबीसी, एनटी, एसबीसी आणि व्हीजे हेच कॅटेगरीवाले विद्यार्थी या महाज्योतीमध्ये अप्लाय करू शकतात. मुलं आणि मुले दोन्ही अप्लाय करू शकतात. 10 जुलैची अंतिम तारीख आहे. संपूर्ण पीडीएफ जर तुम्हाला वाचायची असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला पीडीएफ मिळू जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे. तर व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.